अपघाती निधन झालेलं आहे, काय सांगा? अतिशय दुःखद घटना आहे। महाराष्ट्राचे लोकनेते, आमच्या सगळ्यांचे लाडके नेते, अत्यंत वाईट घटना आपण या ठिकाणी म्हणू शकतो। एका प्लेन क्रॅशमध्ये अजितदादा आपल्याकडून निघून गेलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। अजितदादा म्हणजे शब्दाला पक्के, युवकांच्या आशात स्थान, एक विजनरी नेते होते। ते जरी शिस्तीचे असले पण आतून फार प्रेमळ होते। आज महाराष्ट्र ही पोकळी भरून काढणे फार कठीण आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व व सगळ्यांच्या मनातले दादा, आज दुर्दैवी दादांचं अपघाती निधन झालेलं आहे। घटनेचं खरं तर संबंध महाराष्ट्राचं, एक परिवाराचं, सर्वांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदजी पवार पक्षामार्फत आणि सगळ्यांनी आज दादांना श्रद्धांजली वाहिली। की खरं तर श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल हे स्वप्नातसुद्धा आज मला वाटत नाही। आणि या निमित्तानं दादांना श्रद्धांजली देताना एक कार्यकर्ता म्हणून, दादांचा कार्यकर्ता म्हणून, दादांचा प्रेमी म्हणून आम्हाला सगळ्यांना अत्यंत दुःखद ही खरं तर घटना आहे। दुःख पचवण्याचा पवार परिवाराला व संबंध राष्ट्रवादी परिवाराला बळ यावं हीच मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो।